मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणते टॉप व्हरायटी आहेत मिरची पिकाचे, ते लागवड केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन येईल आणि मार्केटला चांगल्या प्रकारे भाव देखील मिळतील। तर मित्रांनो, तुम्ही जर मिरची पिकाची लागवड करत असणार तर मिरची पिकाची लागवड करण्या अगोदर आपल्याला मिरची पिकाची टॉप व्हरायटी निवड करणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, मिरची पिकाची टॉप व्हरायटी निवड करताना आपल्याला अशा पद्धतीने व्हरायटी निवड करायची आहे जेणेकरून त्या व्हरायटींवर, मिरची पिकांवर जास्त प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव राहणार नाही। विशेष करून मिरची पिकावर कोकडा या रोगाचा अधिक प्रादुर्भाव असतो, रसशोषक किडीचा प्रादुर्भाव असतो। तर मिरची पिकाची लागवड करताना आपल्याला अशा पद्धतीची व्हरायटी निवड करायची आहे जी रोग प्रतिकार सक्षम असावी आणि चांगल्यात आपल्याला जास्त प्रकारचं उत्पादन त्याच्यापासून मिळेल आणि मार्केटला देखील चांगल्या प्रकारे आपल्याला भाव मिळतील। तर मित्रांनो, ही काळजी आपण घ्यायची आहे मिरची पीक लागवड करत असताना। तर आपल्याला मिरची पिकाची टॉप व्हरायटी निवड करणं खूप गरजेचं आहे आणि ते टॉप व्हरायटी कोणती आहे तर आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। तसेच मित्रांनो, मी कल्याणी पाटील, अमृत पॅटर्न शेती संशोधन चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला प्रत्येक पिकाविषयी अपडेट माझ्या चॅनलवर मिळत राहील। तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर मिरची पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा। अमृत पॅटर्न ॲपमध्ये मिरची पिकाची संपूर्ण माहिती दिलेली आहे। लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप फॉलो करत आहे, तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओला आणि बघूया आपण मिरची पिकाची कोणते टॉप व्हरायटी आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देतील आणि चांगल्या प्रकारे भाव देखील मिळेल। तर मित्रांनो, मिरची पिकाची लागवड करत असताना मिरची पिकाची टॉप व्हरायटी म्हणजे ती पहिली व्हरायटी आहे ती म्हणजेच नवतेज। तर मित्रांनो, मैको कंपनीची नवतेज व्हरायटी आपल्याला निवड करायची आहे। तर मैको कंपनीची नवतेज व्हरायटी रोग प्रतिकार सक्षम व्हरायटी आहे आणि चांगल्या प्रकारे याच्यापासून उत्पादन देखील मिळते आणि जे मिरची पीक आहे ते चांगल्या प्रकारे म्हणजे लवकर डेव्हलप होते प्लॉटमध्ये आणि याच्यापासून उत्पादन चांगले मिळते आणि जे याच्यापासून उत्पादन निघते तर याच्यापासून जे मिरच्या निघतात त्या म्हणजे एकदम चमकदार माल असतो। तर याला चांगल्या प्रकारे मार्केटला भाव देखील मिळतो। तर तुम्ही मैको कंपनीची नवतेज व्हरायटी निवड करू शकता। तसेच मित्रांनो, दुसरी जी व्हरायटी आहे ती म्हणजेच सितारा गोल्ड आहे। तर मित्रांनो, तुम्ही सितारा गोल्ड या व्हरायटीची निवड करू शकता। सितारा गोल्ड या व्हरायटीपासून देखील आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते आणि रोग प्रतिकार सक्षम जात आहे आणि तसेच याला मार्केटला चांगल्या प्रकारे डिमांड असते आणि चांगल्या प्रकारे भाव देखील मिळतात। सितारा गोल्ड एक नंबर चालणारी म्हणजे व्हरायटी आहे, तर तुम्ही या व्हरायटीची निवड करू शकता। तसेच मित्रांनो, तिसरी जी व्हरायटी आहे ती म्हणजे तेजा। तर मित्रांनो, तुम्ही तेजा जी व्हरायटी आहे मिरची पिकाची तर तिची देखील तुम्ही लागवड करू शकता। तर तेजा व्हरायटी देखील चांगली आहे। तर आता बघूया आपण चौथी व्हरायटी। तर मित्रांनो, जी चौथी व्हरायटी आहे मिरची पिकाची तर ती व्हरायटी आहे AK47 ॲडव्हेंटा गोल्डन सीड्स आहे। तर मित्रांनो, तुम्ही AK47 या व्हरायटीची देखील निवड करू शकता आणि आपल्या शेतात लागवड करू शकता। याच्यापासून देखील आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते। तसेच नंबर 5 ची मिरची पिकाची जी टॉप व्हरायटी आहे ती म्हणजे एस्टॉन। तर नेत्रा व्हेजिटेबल सीड्स आहे। तर तुम्ही नंबर 5 ची जी मिरची पिकाची टॉप व्हरायटी एस्ट्रॉन तर ती देखील लागवड करू शकता। तर एस्टॉन व्हरायटी ही मार्केटला नवीन आलेली आहे आणि ह्या व्हरायटीला देखील म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते आणि याला मार्केटला चांगल्या प्रकारे भाव देखील राहतात। तर मित्रांनो, अशा 5 प्रकारच्या व्हरायट्या तुम्ही म्हणजेच निवड करू शकता आणि 5 पैकी एक व्हरायटीची निवड करून तुम्ही तुमच्या शेतात मिरची पिकाची लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा।